भाजलेले फणसाचे बी कसे लागते त्याच पद्धतीने आज आपण रताळे देखील भाजून खाणार आहोत। त्यासाठी आपण सुरुवातीला छोटे छोटे मिनी रताळे घेऊन आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत। हे रताळे मार्केटमध्ये सहज उपलब्ध होतात। ह्याला माती असल्यामुळे 2-3 पाण्याने स्वच्छ धुवायला लागतात। त्यानंतर आपण वरचा आणि खालचा खराब असलेला भाग काढून टाकूया। याच पद्धतीने आपण सर्व रताळ्यांचे खराब असलेले भाग काढून त्यानंतर आपण वाटीमध्ये कुठलेही स्वयंपाकात वापरत असलेले तेल घेऊया आणि ह्या रताळ्यांना चारही बाजूंनी लावून छान असे आपण सर्व रताळ्यांना तेल लावून घेणार आहोत। आणि हे रताळे आपण ॲल्युमिनियमच्या पातेल्यात किंवा लोखंडी ह्याच्यात टाकू शकता। आणि आता गॅसची फ्लेम हाय करून आपण हे 5 मिनिटं पातेले गरम होऊपर्यंत हाय फ्लेमवर ठेवणार आहोत। त्यानंतर आपण गॅसची फ्लेम लो ठेवून आपण 10 मिनिटासाठी झाकण ठेवूया। 10 मिनिटानंतर ते झाकण काढून तुम्ही पाहू शकता एक वेळा आपण खाली करपू नये त्यासाठी हलवून घेऊया। तुम्हाला जर असं जमत नसेल पकडीने पकडून जर हलवायला तर मग तुम्ही चमच्याने देखील रताळे वर खाली करू शकता। एक वर खाली रताळे झाले की ते सगळीकडनं भाजले जातात। त्यानंतर पुन्हा आपण एक 10 मिनिटासाठी झाकण ठेवून पुन्हा आपण त्यांना शिजवून घेऊया। छान असे आपले रताळे 15 ते 20 मिनिटात शिजले जातात। तुम्ही बघू शकता आपले रताळे शिजले गेले आहेत। अशाच पद्धतीने हे रताळे आपण फ्राय केलेले आहेत। एकदम चुलीवरची टेस्ट या रताळ्यांना येते। अशा पद्धतीने आपण आपले रताळे फ्राय झालेले आहे।